काय आनंद आहे काकड्यामध्ये, काय आनंद आहे. इथले बरेच महिला मंडळी काकडा करतात बरं का, बरेच. मला फारच खरं काकड्याच्या वेळेला काकडा ऐकणाऱ्याला आनंद होते. काय गोड काकडा असतो बघा त्या काकड्यात. आता मला हे काकडा मी तुमच्या समोर कसं काय म्हणले माहित आहे का, तुम्हाला पण कळायला पाहिजे महाराजाला काकडा येते. पहिली गोष्ट काकडा येतं हे सिद्ध झालं, आणि दुसरी गोष्ट त्या निमित्तानं का होईना तुमच्या कानावर काकडा पडला है का नाही. महाराज काकड्याच्या वेळेला आम्ही एवढ्या गोड साखर झोपेत असतो बघा, काकड्याच्या वेळेला वाकडे होऊन पडलेल्या काकड्याचा आनंद काय कळणार आहे. काकड्याचा आनंद घेण्यासाठी इथं पहाटे 4 वाजता यावं लागतंय. कीर्तनात लोक यायला तयार नाहीत, कुठून काकड्याला येतील. फार गोड काकडा, त्यांचा काकडा चालू झाला. पहाटे पहाटे या नबी आलो. कोणाचं चाललं होतं आपलं, हा अजामेळ आला बरं का. घरी आल्याच्या नंतर त्यानं पाहिलं महाराज याचं डोकंच उठलं. तळपायाची आग मस्तकाला गेली. एवढे वारकरी सगळं लुबाडून खाऊन टाकलं. म्हणजे माझ्या घरचं आता ठेवीना म्हणे यांना. महाराज घरामध्ये तन तन करत आला. तन करत आल्यावर वेश्याची बायकोची होती का नाही, तिने कसले बी असू द्या बघा, डॉन असू द्या गावचं, बायकोनं असं केल्यावर गप्पत राहते ती. काय आमदार खासदार कीर्तनकार, बायको पुढं गपकार, काही जमना बघा ती. बायको समर्पित कोणी डॉन असू द्या, पंतप्रधान असू द्या, कोणी बी असू द्या, कीर्तनकार बी असू द्या. तुम्हाला काय वाटते घरी गेल्यावर आमची काय आरती होते. तुम्ही आणि आम्ही घरी गेल्यावर जर नारळ पाकिट मोठं असलं तर बरं आहे. लय अवघड काम आहे बाय. तुम्ही किती बी मोठी मिशा ठेवा, किती बी मोठे ठेवा, ते असं करा कधी बाहेर जातानाच घरी जाताना खालीच करून जावं लागते. बिगी बिल्ली बायको समोर कोणाचा जमना बघा. हिने इशारा केला गप गप, म्हणल्या आजामेळ शांत. काय केलं नाही बरं का. यानं शांत झालं. यानं शांत झाल्याच्या नंतर वारकऱ्याचा काकडा वगैरे संपला. वारकरी सांगतात बरं निघतोय बरं का आता आम्ही, चहा वगैरे झाला, आम्ही निघतोय बरं का आता, आम्हाला पुढचा टप्पा गाठायचा आहे. पण आम्हाला जाता जाता आता सेवा तर तुम्ही फार केली आहे आमची, जेवण वगैरे छान झाले, आम्हाला झोपण्याची सुद्धा छान व्यवस्था केली, आम्हाला आता निघायचंय. पण जात असते वेळेस वारकरी महाराज मंडळीला दक्षिणा दिल्याशिवाय पाठवू नये. दक्षिणा जेवढी होईल तेवढा दक्षिणा द्या. आजामेळ आता खणखण उठून उभा राहिला. मला एकतर आमच्या घरी यायलाच नाही पाहिजे होता, आला ते आला, आमचंच खाल्लात, आणि अजून जाताना आम्हाला दक्षिणा मागता तुम्ही. बघा म्हणे आता तुमचं कसं करतो. महाराज बायकोने सांगितलं थोडं शांत बघू, त्यांनी काय दक्षिणा तर किती मागतील ती तर बघू. महाराज वारकऱ्यांना सांगितलं आम्हाला पैशाची अपेक्षा नाही म्हणे. आम्ही वारकरी म्हणजे देवाचे भक्त आहे, आम्हाला पैशाची अपेक्षा नाही, आम्ही तुमच्याकडून ती दक्षिणा मागत नाही. मग काय जाता जाता एक सांगतो म्हणे. जाता महाराज ही 10व्यांदा गर्भ म्हणजे आता 1 महिन्यानं याला आजामेळाला पोरग होणार होतं बरं का, म्हणजे लेकरू होणार होतं. आजामेळाला लेकरू होणार होतं. साधू संतांना माहित आहे याला पोरगच होणार आहे. त्याच्यामुळे साधू संतांना सांगितलं म्हणे 10व्यानं जो मुलगा तुला होणार आहे का नाही, 10व्यानं जो मुलगा तुला होणार आहे काय नाही म्हणे, फक्त त्याचं नाव नारायण ठेव, काम संपलं म्हणे. एवढीच दक्षिणा तुझी आमची. एवढं एक काम. एक सांगू तुम्हाला, मला पोरांचे नाव ठेवत असते वेळेस, पोरीचे नाव ठेवत असते वेळेस कमीत कमी देवाचे ठेवत जा. कमीत कमी त्यांच्या उद्देशानं तरी देवाचं नाव आपल्या मुखाला येईल हो, म्हणून त्या उद्देशानं तरी पोरांच्या तुकाराम, ज्ञानेश्वर, पोरगी जर जन्मली तर गीता, ज्ञानेश्वरी, असे सकुबाई, जनाबाई असे नाव ठेवत जा. अरे कमीत कमी त्यांचं नाव मुखाला आल्यावर तेवढं का होईना मुख पवित्र होऊन जाईल. सध्या पोराचे नाव पोरीचे नाव लोक ठेवायला तयार नाहीत. बंटी, चिंटी, कुंटी असे नाव ठेवतात. काय उद्धार होणार आहे सांगा ना. आता समजा म्हातारी झाली ना, कोण तुमची बंटी, तिला लग्न झाले, लेकरू झाले, म्हातारी झाली, आणि तिला जर म्हणलं समजा बंटी, पुरा दात गेलेली, कसं शिवा दिल्याने वाटते का नाही, वाटते का नाही. म्हणून नाव ठेवत असते वेळेस थोडा विचार करून ठेवा. या साधूने सांगितलं म्हणजे काही दक्षिणा नाही, फक्त एक नारायण नावाचं तेवढं पोराचं नाव नारायण ठेव, झालं म्हणे आमची दक्षिणा. आजामेळाच्या मनामध्ये नव्हतं देवाचं नाव ठेवा म्हणून, पण वेश्यानं सांगितलं काय हरकत नाही महाराज, तुमची दक्षिणा आम्हाला कबूल, आम्ही ठेवणार म्हणे आमच्या पोराचं नाव नारायण. ठेवलं महाराज, नारायण नाव ठेवलं बघा. पण आता लहान पोरगा असल्यामुळं आजामेळाचं फार प्रेम त्या पोरावर. उठल्यापासून झोपेपर्यंत नारायण, ए नारायण, 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 पारायण चालू झालं याच.
आणि नारायण जसा जसा नारायण म्हणायला लागला का नाही, महाराज या आजामेळा जसा जसा नारायण म्हणत होता तसे तसे याची पाप हळूहळू कमी होत होती, तसे तसे. म्हणून तर सांगतोय पोरा महाराज, एक सांगू, नाव हे फक्त देहापुरतं ठेवलं जातं, तेवढ्या पुरतं तेवढं. पण हे नाव कोणाचं आहे सांगा ना. जे तुम्ही नाव ठेवताय ना, हे नाव कोणाचं आहे? माझ्या भगवंताचंच आहे का नाही? भगवंतानं विचार केला, म्हणले पोराच्या का उद्देशानं होईना आपलं नाव घेतोय ना, पोरगा अगोदर आहे का आपण अगोदर आहे. सगळे पाप हळूहळू हळूहळू नाहीसे होत होते. मग याचा शेवट काळ जवळ आला. कोणाचा? अजामेळ्याचा. जेव्हा शेवट जवळ आला का नाही, पण हे मारा याला आजा त्या लहान पोरावर फारच प्रेम याचं. उठलं का नारायण, ए नारायण 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 चालू झाले. मला शेवट जेव्हा यम याला नेण्यासाठी आले का नाही, आता एवढं पाप केलं होतं म्हणल्यावर यम नेण्यासाठी आले. पण गंमत अशी झाली बघा, यमदूतही आले तर देवदूतही याला नेण्यासाठी आले. याचा शेवट जवळ आलेला. ते यमाला पाहिल्याच्या नंतर याला अशी भीती वाटायला लागली, म्हणे आता कोणाचं नाव घ्यावं? जे पोरावर प्रेम होतं का नाही त्याच नाव, नारायण. अरे वाचव मला, वाचव. आता या नारायणाला तर काय कळलं नाही लहान लेकरू असल्यामुळं, पण त्या नारायणाला मात्र कळालं. त्या नारायणाला कळालं, कारण देवाला माहित आहे हे नाव आपलं आहे ना, यानं आपलं नाव घेतलंय. मला झालं असं बघा, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान. माझ्या भगवान परमात्म्यानं विमान पाठवलं वैकुंठातून. वैकुंठातून विमान पाठवलं. इथं यमदूताची देवदूताची लढाई लागली, म्हणे भांडणं चालू झाली. यमदूत म्हणतात यानं जीवनभर पाप केले, यानं जीवनभर निंदनीय कर्म केले, हे गिराईक आमचं आहे. देवदूतानं सांगितलं गिराईक जरी तुमचं असलं तरी शेवटच्या वेळेला देवाचं नाव घेतलंय ना, हे गिराईक आमचं आहे. अजामेळा पाप रासी नामेला वैकुंठासी. अजामेळा पाप रासी नामेला वैकुंठासी. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे. दोघांचं भांडण चालू झालं. भांडण देवदूताचं यमदूताचं भांडण लागलंय. शेवटी यमदूताचा नाईलाज झाला. मग महाराज एवढं निंदनीय कर्म ज्यानं जीवनामध्ये केले का नाही, वेश्येची संगती करून 10 मुलं झाले, एवढं निंदनीय कर्म देवदूतानं सांगितलं, हे बघा म्हणे यानं जीवनभर काय केले याच्याशी काही घेणं देणं नाही, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. यानं जीवनामध्ये भजन केलंय. अरे भजन केलंय, नारायण म्हणलंय म्हणजे तुमच्या नारायणाला हाक नाही मारली, यानं पोराला मारले. पोराला राहू दे चोपदार ना. तुमचं नाव तुमच्या मालकाचं नाव घेतलं नाही, अरे पोराचं नाव घेतलंय. पोराचं घेतलं असेल ना, कोणाचं घेतलं असेल ती आम्हाला माहित नाही. नारायण नाव घेतलंय का नाही विषय संपला. मध्ये तुम्हाला माहित आहे तुकाराम महाराजांना वरण केले, निंद्यतेहि तेने वंद्य केले, निंद्यतेहि तेने. एवढं निंद्य असलेलं जीवन अजामेळ्याचं, पण वंदे केली कशामुळं? काय नाही महाराज भजन केले म्हणून.
फक्त देवाचं नामस्मरण केलंय, एवढं निंदनीय असलेलं जीवन, पण भगवान परमात्म्यानं अंगीकार केलाय, माझ्या मालकानं अंगीकार केलाय, विषय संपला म्हणे त्याचा, त्याला काही करण्याची गरज नाही. विमानात बसून भगवान परमात्म्याने अजामेळ्यासारख्या पाप्याला घेऊन गेले. तुम्ही म्हणला मग बरं आहे, जीवनभर सगळं पाप करावं, उग म्हणला म्हातारपणी उग पोराचं नाव काय तर देवाचं ठेवावं म्हणा म्हणे आपण बी, तसं जमणार, तसं जमत नाही मला. एक सांगू, जीवनभर शेवटच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखाला यावं याच्यासाठी माणसानं जीवनभर त्याचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे. शेवटच्या वेळेला कदाचित येईल, पण म्हातारे होतात महाराज, बरेच माणसं म्हातारे, माळ घाला म्हणावं यांना, माळ घाल म्हणावं. म्हातारं झाल्यावर मी माळ घालावं वाटत नाही, देवाचं भजन करावं वाटत नाही. काय एवढं विषयामध्ये गुंतला असेल जीव, सांगा ना. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, उपजे नारायणी भाव, पावनी ठाव नर देह. काय विषयामध्ये काय गोड वाटत असेल सांगा ना. विषयामध्ये आपण गुंतलोय म्हणून एवढं गोड असलेलं भजन देवाचं कडू वाटायला लागले हो आपल्याला. विषयांचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आपली अवस्था अशी सांगितली. संत तुकडोजी महाराजांचं भजन आहे बघा प्रसिद्ध. विषयों के बंदो से बांधा गया तू, संत समागम को भूल गया, क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया रे तूने, जीवन गवा दिया, जिसे पाला था उसको तो खो दिया रे, जीवन गवा दिया रे. विषयाच्या नादाला लागून भजन करणं सोडून दिलोय महाराज. आपल्याला देवाशी काही घेणं देणं नाही, काय नाही, काय नाही, विषयामध्ये गुंतलोय. पण एक सांगतो, तुकोबारायने सांगितलंय, काही करा म्हणजे जीवनामध्ये किती पाप केलं असेल आणि काही केलं असेल, देवाचं भजनाला ज्यानं चुकलं नाही, देवानं ज्याचा अंगीकार केलाय ना, भगवान परमात्मा त्याचा अंगीकार केल्याच्या नंतर निंदे असलेलं जीवन, निंद्यतेही तेने वंदे केली. पहिला दृष्टांत सांगितला अजामेळ, दुसरा दृष्टांत सांगितला भिल्ली. आता भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली एक बाई होती म्हणे, तिचं नाव तुम्हाला सगळ्याला माहित आहे. भिल्ल कुळामध्ये, नीच कुळामध्ये जन्म. महाराज, बकरे मांजर डुकर कबूतर खाणारी जात म्हणजे भिल्लाची जात. भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेली एक पोरगी, तिचं नाव आहे शबरी. शबर राजाच्या कुळामध्ये, शबर राजाच्या घरी जन्माला आली होती, भिल्ल कुळात जन्माला आली होती म्हणून नाव तिचं शबरी. महाराज, लहानपणामध्येच लग्न करायचे अगोदरच्या काळामध्ये. अगोदरच्या काळात लहान, हिचं जेव्हा लग्न ठरलं ना, शेकडो बकरी आणून असे दावणीला बांधली होती म्हणे. शेकडो बकरी, शेकडो. इकडे होत्यात की कंदोऱ्या नाही म्हणे, बामणीमध्ये होते, होईना काय की वाटलं मला, होत्यात की होत्यात. अब्बा बँड लावून करतात, जैला लाज वाटते, अंधार पडल्यावर जाते. असू द्या आपला तो, हिच बी लग्न जेव्हा ठरलं होतं का नाही, महाराज शेकडो बकरी असे दावणीला बांधले होते. हिने विचारलं बापाला जवळ जाऊन, बापाला जवळ जाऊन विचारलं, बाबा म्हणे एवढे जे बकरे बांधलेत ना, ते कशासाठी बांधलेत? बापाने सांगितलं, बेटा तुझं लग्न नाही का? मग लग्न असलं तर म्हणजे आपल्या कुळातली, आपल्या समाजाची मर्यादा आहे म्हणे की बकरे कापले जाते, तुझ्या लग्नामध्ये एवढे बकरे कापायचे. शबरीला वाटायला लागलं, दोन जीवाचं मिलन होण्यासाठी एवढे जीव बळी, एवढ्या जीवाला बळी जावं लागतंय. महाराज, तिने सांगितलं म्हणे, मी बाबा हे तुम्ही बकरे कापायची गरज नाही, मला लग्न करायची गरज नाही. बापाने सांगितलं, बेटा तसं जमत नाही म्हणे, आपल्या कुळाची परंपरा आहे, मर्यादा आहे, ते करावंच लागते ती, नाहीतर आपल्याला लोक नावं ठेवतील, आपण राजा आहो, आपण जर तसं करणं गेलं कसं जमतंय? त्या शबरीनं सांगितलं, बाबा जमना म्हणे, तुम्ही जर यांना मारत असाल तर मी लग्न करणार नाही. शेवटी नाईला झाला, पोरगीच होती. बापाने सांगितलं, गपरा, तुला काय कळत नाही म्हणे. कळत नाही म्हणून तिला हाकलून दिलं तिथून. रात्री 1 वाजता ती उठली बरं का, रात्री 1 वाजता उठली आणि आता ठरवलं होतं आपण लग्न करायचं नाही, कारण एवढे जीव बळी जातात ना, आपण लग्न करायचं नाही. निघाली महाराज वनाच्या दिशेने, रात्री 1 वाजता उठून वनाच्या दिशेने निघाली, गेली वनामध्ये. वनामध्ये गेली आणि करावं काय, एक महात्मा राहत होते वनामध्ये. वनामध्ये एक महात्मा राहत होते, त्यांचं नाव
बोला की तुम्हाला काहीच माहित नाही वाटले खाली बसलेले मंडळी त्यांचं नाव आहे मातंग ऋषी. मातंग ऋषी त्या ऋषीच्या आश्रमामध्ये आश्रमाच्या बाजूला एक तिनं झोपडी घातली महाराज. अंगावर घालण्यासाठी कपडे नाही, वलकल नेसायचे, काय आंघोळ नाही, काय नाही काय नाही. एकदम आता लहानपणापासून गेली शबरी रोज रोज त्या साधूच्या आश्रमामध्ये जायची. रोज आश्रम झाडून काढायचं, रोज रोज आश्रम झाडून काढायचं, साधूची सेवा करायची. फार सेवा केली महाराज साधूची. साधूची सेवा केली. रोज पहाटे 4 वाजता साधू उठण्याच्या अगोदर सगळं आश्रम साफ झालेलं असायचं, साफ झाले. महाराज त्या मातंग ऋषीला प्रश्न पडला, कोणता शिष्य एवढा आज्ञाधारी असेल म्हणे माझा, कोणता शिष्य एवढा आज्ञाधारी असेल जो पहाटे 4 वाजता उठतो, एवढं साफसूफ करतो, आपला आश्रम झाडून काढतो, सडा घालतो, रांगोळी काढतो, सगळी कामं कोण करत असेल. एक दिवशी पहाटे 4 वाजता मातंग ऋषी उठलेत आणि शबरीला पाहिले. शबरीची नजर झाली. शबरी थोडस भ्याली बरं का, एकदम भीती वाटली. काय म्हणतात की गुरुदेव काय माहिती. महाराज या गुरुदेवाच्या चरणावर तिनं दंडवत घातला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दंडवत घातलं बरं काही. जसं दंडवत घातलं ना, मातंग ऋषीने आशीर्वाद दिला आणि उठवलं. बेटा कोण आहेस तू. तिने सगळा प्रसंग सांगितला बरं का आपल्या जीवनातला. माग काय झालं होतं ती, माग काय झालं होते, बरेच वर्ष झाले होते हिने सेवा चालू होती. हिने सगळं सांगितलं. म्हणले बाबा असं असं झालंय माझ्या जीवनामध्ये, काय करू सांगा, मला देवाची प्राप्ती व्हावी, देव माझ्या घरला यावा, देवाची भेट व्हावी, याच्यासाठी काय करू मी, काय करू. म्हणल्याच्या नंतर मातंग ऋषीने सांगितलं, भगवान परमात्मा तुझ्या घरी नक्की येणार आहे, नक्की येणार. एवढाच ऐकलं. कधी येणार आहेत हे माहित नाही शबरीला. देव आपल्या घरी येणार आहेत हे माहित आहे, पण कधी येणार आहेत हे माहित नाही. रोज घरी गेल्याच्या नंतर साधूची सेवा घडलेली आणि रोज भगवंताचं नामस्मरण करायचे महाराज. हरे राम हरे राम 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 हरे हरे. आपण सगळे बी थोडं शबरीच्या भजनामध्ये सामील व्हायला हरकत नाही, बरोबर ना. सगळेजण म्हणा माया, महिला मंडळी पुरुष मंडळी सगळेजण म्हणा हरे राम हरे राम 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 हरे हरे. कोणीच भजन करणार ते राहू नका. तुका म्हणे येते भजनाप्रमाणे भजन म्हणायचं. हे हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम. बोला म्हणा सगळेजण म्हणा, महिला मंडळी पुरुष मंडळी. हरे राम हरे राम राम हरे हरे. हरे राम हरे राम हरे राम 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 पाठीमाग म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. महिला मंडळी सगळे म्हणा वा वा. आपण सगळेजण युट्यूबला चाललोय, तुमचे तोंड असे जाऊ नको नाराज बसलेले, सगळ्याचे हसरे चेहरे आणि सगळेजण भजन करा. रघुपती राघव राजा राम
मंडळी पुरुष मंडळी तुमचा आवाज आला पाहिजे कोणाची पार्टी येते की बघू तुम्ही तर भरपूर आहे संख्या रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम बाबा सगळे म्हणा सगळे सगळे महिला मंडळी पुरुष मंडळी सगळे हात वर करा हात ज्याला ज्याला आहे त्याने करा सगळे वा वा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सगळे Krishna Hare Krishna 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 Hare Krishna Krishna Hare 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 Krishna 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 Hare bola bola sare bola Hare Ram 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 Hare Ram 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 Hare Ram 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 Hare 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 Ram 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 मस्त भजन केले बरं का तुम्ही तोंड बंद ठेवून बघायचं काम नाही तुमच्या भजनाला शबरीनं एवढं गोड भजन केलं महाराज एवढं गोड भजन केलं आता त्या भजनाला पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्मा अजून आले नाहीत येणारे काय भजन गोड एवढं भजन रोज आणि एवढं मात्र ठरेल गुरुना सांगितलंय ना नक्की भगवान परमात्मा माझ्या घरी येतील गुरुचा शब्द कसा खोटा ठरेल रोज वाट बघायची महाराज काय स्वप्न होतं एक सांगा निंद्य कुळात जन्माला आलेली शबरी काय चांगली होती सांगा ना निंद्य कुळात जन्माला आलेली शबरी जिनं कधी आंघोळ केलं नाही कधी तोंड धुलं नाही कधी काय काय केस विंचरून घेतली नाही तुमच्या आमच्यासारखे भारीचे कपडे घातले नाही अंगावर काय दागदागिने नव्हते काहीच नव्हतं महाराज शबरी जवळ पण प्रेम मात्र भगवान परमात्म्यावर एवढं केलं रात्रंदिवस भजन करायचे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हरे राम 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 हरे हरे
हरे रामा हरे रामा राम राम हरे हरे. गोड भजन करायचे, रोज भजन करायचे, रोज वाट बघायची भगवंताची, रोज रोज वाट बघायची. आणि स्वप्न कसं होतं बघा तिचं स्वप्न. आएंगे रघुराज उन्हें आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. काय स्वप्न. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. काय स्वप्न होते तिची. उद्या आज दिवसभर वाट बघायची महाराज. आज 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 नक्की येतील देव बरं का. आज नक्की येतील माझ्या घरी देव. आज नक्की येतील. दिवसभर वाट बघायची, दिवसभर वाट बघायची. भजन चालू आहे मुखानं, दिवसभर वाट बघली. संध्याकाळ झाली की वाटायचं आज काही येणार नाहीत गडे, आज येणार नाही, उद्या मात्र नक्की येतील. वाट पाहिली पाहिजे हो देवाची. आपल्या बी घरी येते देव, येत नाहीत असं नाही, पण आपण कधी वाट बघलोय का देवाची सांगा. कधीतरी वाट बघली का महाराज देवासाठी. देवासाठी जावा येईल म्हणून वाट बघत बसली असेल तुम्ही, पण देव येईल म्हणून कधीतरी स्वप्नात तरी वाटले का देव आपल्या घरी येतील म्हणून. येतील म्हणून महाराज देव येतेच हो. देव आता न सांगता येतात तर मग सांगितल्यावर काय येणार. आता तर आमंत्रणाची गरज आहे. तो आमंत्रण दिल्यावर येतो ना महाराज, येतो. पण आपण त्याला बोलवायलाच तयार नाही, आपण त्याची वाटच बघायला तयार नाही. कसा येईल सांगा ना. लोक म्हणतात महाराज देव आमच्या घरी येते का. येते रे बाबा, येते येते. त्यानं अरे एका भक्तानं सांगितलं खांबातून येते. खांबातून आला होता, आलाय ना, आलाय का नाही. नरसिंह बसे प्रति खंबन में, पर काढन को प्रल्हाद कहा. एका महात्म्याने फार गोड वर्णन केले. आता सुद्धा प्रत्येक खांबात माझा भगवान परमात्मा नरसिंह रूपाना आहे, पण त्याला काढण्यासाठी प्रल्हादाचा अंतःकरण निर्माण करा ना तुम्ही. करा, तयार करा, प्रेम करा. तसं शबरी सारखं प्रेम करा. भगवान परमात्मा तुमच्या घरी येतील महाराज. त्याला बोलवतच नाही हो आम्ही, त्याला बोलवत नाही. आणि त्याला आमंत्रणाशिवाय तो याला काही रिकावा नाही. एवढा ब्रह्मांडाचा मालक आहे तो, कसा आमंत्रणाशिवाय येईल सांगा. साधा आमदार आणि खासदार असलं तर त्याला कितीतरी आपल्याला सायास करावं लागतील घरी आणण्यासाठी. हे तर ब्रह्मांडाचा मालक, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही असलेला माझा भगवान परमात्मा तुम्ही बोलावल्याशिवाय तुमच्या घरी कसा येईल सांगा ना. महाराज येतोय होतो, पण आपण त्याला बोलवायलाच तयार नाही. कौन कहते भगवान आते नहीं, कौन कहते भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहते भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे हम खिलाते नहीं. कौन कहते भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे हम सुलाते नहीं. कौन कहते भगवान रोते नहीं, गोपियों की तरह हम रुलाते नहीं. एकदा राधा राणी सारखं प्रेम करून बघा, गोपी सारखं प्रेम करून बघा. भगवान ढसा ढसा रडाय तयार आहे. भगवान तुमचं खाण्यासाठी तयार आहे, शबरी बना. भगवान येण्यासाठी तयार आहे, तुम्ही द्रौपदी बना. भगवान तुमच्या मांडीवर झोपण्यासाठी तयार आहे, तुम्ही यशोदेची मांडी तयार करा. कोण म्हणले महाराज भगवान येत नाहीत म्हणून. येतात हो, पण आपण त्याला बोलवलं पाहिजे. शबरी रोज वाट बघायची, रोज वाट बघायची. आज माझा भगवान परमात्मा येईल, आज माझा भगवान परमात्मा येईल.
महाराज जवानपणापासून वाट बघणारी शबरी पूर्ण म्हातारी व्हायला आली तरी वाट बघण्यावरच आहे. विसरलं नाही महाराज तिनं. कधी कधी असं नाराज झाली नाही की देव माझ्या घरी आज आली नाहीत म्हणून. आजचा दिवस गेला, आता वाटायचं उद्या येते. माझ्या गुरुनं सांगितलंय, माझ्या गुरुच्या शब्दावर विश्वास आहे, नक्की भगवान परमात्मा माझ्या घरी येईल. आजचा दिवस संपला का मग उद्या अजून तोच, उद्या अजून तेच, परवा अजून तीच. दिवस एका पाठोपाठ एक दिवस जायला लागलेत. भगवान परमात्मा येतात म्हणून नक्की विश्वास होता महाराज. तसा विश्वास होता म्हणून शबरी काय करायची माहितीये का, रोज वनामध्ये जायची आणि भगवान परमात्म्यासाठी फळं तोडून आणायची. फळं बोर तोडून आणायची, म्हणजे बोर रोज. आणि बोर, माझा ब्रह्मांडाचा मालक येणार आहे, प्रभू रामचंद्र येणार आहे, त्यांना बोर जर आंबट लागले तर कसं होईल म्हणून रोज बोर, गोड गोड बोर आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या टोपल्यामध्ये राहावं म्हणून शबरी का नाही रोज चावून बघायची. म्हणे ती बोर जर गोड असले तर टोपल्यामध्ये टाकायचं, खायचं आणि टोपल्यामध्ये टाकायचं, खायचं आणि टोपल्यामध्ये. गोड जर लागल तर टोपल्यात टाकायचं, आंबट लागलं का फेकून द्यायचं. अशी शबरीची रोज चालू आहे रोज. महाराज एक दिवस माझा भगवान परमात्मा शबरीच्या घरी आला. शबरीच्या घरी आला. शबरीच्या घरी आल्याच्या नंतर एवढा आनंद म्हणाल शबरीला, एवढा आनंद. मग आल्याच्या नंतर शबरीनं आपलं ती टोपली जी होती का नाही, टोपली केली पुढं. महाराज पुढं, खा देवा, तुम्हाला भूक लागली असेल. आता मला सांगा, देवाला काय मिळत नव्हतं का? देवाला मिळत नव्हतं का घरी खाण्यासाठी? पण काय प्रेम, एवढ्या निंदनीय कुळामध्ये जन्माला आलेली, एवढ्या निंद्य कुळात, जिनं कधी तोंड धुलं नाही, एवढं दातावर मळ बसलेलं तिच्या, अशा दातानं फोडून काढलेली ती अर्धे बोर माझ्या भगवान परमात्म्याने एवढ्या आनंदानं खाल्ले ना, एवढ्या आनंदानं खाल्ले ना. ऐका महिमा आवडीती, वा वा, ऐका महिमा कसली बोरे उच्चिष्ट ती फळे खाय बिल्लनीची आवडी तयाची मोठी देवा. पुष्टी असणारे बोर लक्ष्मण सोबत आले होते का नाही, लक्ष्मणाला वाटायला लागलं आमचा दादा येड तर नाही की कसले बी उग काय बी खाऊ झाले असले कुठं तिचं तोंड बघा म्हणे तिचे केस बघा. महाराज शबरीकडे पाहायला लागले लक्ष्मण काय दादाला वेळ लागला असेल बाबा कसल्याचं बी काय बी खायला लागले काय याला काय घरी मिळणार काय आमच्या बक्कळ आहे की राजा होती मला त्यांना काय बी खाऊ झाले मनामध्ये वेड्यासारखं लक्ष्मणजींना वाटायला लागलं. लक्ष्मणजी महाराज लक्ष्मणाच्या समोर ते दुरण नेण्यात आलं. राम म्हणतायत लक्ष्मणा घे तुम्ही थोडं घे
घे ते बघल्याच्या नंतर अरे बापरे, आपण तर खाते अजून मला बी देऊ लागले, मला बी देऊ लागले. महाराज ते लक्ष्मणानं द्रोण घेतला हातामध्ये, ठेवले साईडला ठेवले. आणि थोडा वेळ झाल्याच्या नंतर इकडं देव तिकडे गप्पा मारण्यामध्ये व्यस्त. लक्ष्मणाने ते द्रोण उचलून पाठीमागे दिले टाकून, देवाला कळना होय, देवाला कळना. हा तुम्ही टेबलाच्या खालून घेतलेले बी कळते, वरून घेतलेले बी देवाला कळते. न सांगता तुम्हा कुळो येते अंतर. हे द्रोण टाकून दिले लक्ष्मणानं. देव म्हणतात बेट्या टाकून दिला सोय, हेच बरं तुला कामाला येते म्हणे. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली का नाही, हे द्रोण माग टाकलं होतं. द्रोणागिरी पर्वतावरती औषधी म्हणून तयार झाले बोर, आणि तेच बोर जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली का नाही, तेव्हा लक्ष्मण ते जे औषधी होती का नाही, ती हेच बोर होती शबरीची, आणि तेच आणून लावण्यामध्ये आले, लक्ष्मणाला जिवंत केलं. भगवान परमात्म्याची हे नवल आहे महाराज आहे का नाही भगवंताचं. एकच सांगायचंय मला, तुकोबाराय सांगतायत, एवढ्या निंद कुळामध्ये, एवढ्या नीच कुळामध्ये जन्माला आलेली शबरी, पण भगवंतांना अंगीकार केलाय. निंद्यतेहि तेने वंद्य केले, निंद्यतेहि तेने